आपल्या घरी स्पेशल पाहुणचार आहे काही पाहुण्यांसाठी। सो तुम्ही आणि एक सॅड पार्ट असा आहे की ते आता इथून सोडून चालले, म्हणजे आमच्या बरोबर नेहमी नसणार। बट हे खूप इमोशनल होतं। जाताना आम्हाला थोडं आमचे अश्रू अनावर झाले आम्हाला। हॅलो मित्रांनो, वेलकम बॅक टू अ चॅनल। हा प्रवास तुझा माझा फ्रॉम इंडिया टू कॅनडा। तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे पुन्हा एकदा आमच्या यूट्यूब चॅनलवर। आय होप तुम्ही सगळे मजेत आहात। आम्ही एकदम मस्त आणि मजेत आहोत। आणि जसं की तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, मी कम्युनिटीवर पोस्ट केलेले की माझी तब्येत बरी नाहीये म्हणून मी व्हिडिओ अपलोड केला नव्हता। सो आता माझी तब्येत बरी आहे, एकदम परफेक्ट आहे। आज आहे शनिवार आणि आता झाले शनिवारची सकाळ, 11 सव्वा 11 झालेले आहेत सध्या। आणि आज आपल्या घरी येणार आहेत पाहुणे। सो आज आपल्या घरी स्पेशल पाहुणचार आहे काही पाहुण्यांसाठी। सो तुम्ही या पाहुण्यांना आमच्या व्हिडिओज मध्ये आधी सुद्धा बघितलेलंच आहे, पण आज त्यांना घरी बोलवण्याचं जे रिझन आहे ते खूप स्पेशल आहे, म्हणून आज त्यांना आम्ही आमच्या घरी पाहुणचारासाठी बोलवलं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे दुसरे कोणी पाहुणे नाहीत, आमचे फ्रेंड्सच आहेत, जे लवकरच इथून व्हॅन्कुव्हर वरून टोरंटोला मूव्ह होणार आहेत। आणि त्यांचे फॅमिली म्हणजेच त्यांचे आई वडील सुद्धा इंडियावरून आलेले आहेत सध्या। तर म्हटलं की एक चांगलं गेट टुगेदर होईल, मीटअप होईल स्मॉल, आणि त्यांना आपण आपल्या घरी इथून जायच्या आधी नक्की पाहुणचाराला बोलवूया। सो आज मी त्यांना इन्व्हाइट केलेलं आहे। आणि तुम्ही विचार करत असणार की एवढ्या उशिरा व्लॉग सुरू केला। सो हो, मी ऍक्च्युली सकाळी लवकरच उठून जेवणाची तयारी करून घेतलेली आहे। सो स्पेशली मी आज पाहुणचारासाठी कुरडई, आमरस, पुरी आणि त्याचबरोबर आज मी दम आलूची भाजी केलेली आहे। सो ते मस्त स्पेशल असं जेवण आपलं रेडी झालेलं आहे। आता फक्त मला गरम गरम पुऱ्या करायच्या आहेत आणि कुरडई आणि पापडी रेडी करायचंय। बाकीचं सगळं जेवण मी आधीच सकाळी उठून रेडी केलेलं होतं, कारण की वेळ खूप कमी होता आणि पटकन मला सकाळी सगळी कामं आवरून घ्यायची होती। सो ऑलमोस्ट आता सगळं आवरून झालेलं आहे। आमची तयारी सुद्धा झालेली आहे। आरवची पण ऑलमोस्ट तयारी होत आली आहे, तसं ब्रेकफास्ट वगैरे सगळं व्यवस्थित झालेलं आहे। तर बस आता पाहुण्यांचीच वाट बघतोय, पण त्याच्या आधी तुम्हाला दाखवून देते की काय काय तयारी केलेली आहे मी पाहुण्यांसाठी। सो मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता मी दम आलूची भाजी बनवलेली आहे आणि हे छोटे छोटे पोटॅटोज मस्तपैकी आता छान झालेली आहे। ग्रेव्ही पण खूप छान दिसते, कलर पण खूप छान आलेला आहे। मी एकदम रेस्टॉरंट स्टाईल बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे इथे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लग्नामध्ये पण दम आलूची जेव्हा भाजी मिळते ना, ती खूप खायला आवडते आणि स्पेशली पुरी बरोबर तर खूप छान लागते, म्हणून मी आज आपला मेन्यू सिंपल ठेवलेला आहे। आणि आमरस, पुरी आणि मस्तपैकी बटाट्याची भाजी म्हणजेच दम आलूची भाजी आणि कुरडई पापडी असणार आहे। सो हेच मेन्यू मध्ये आहे। स्नॅक्ससाठी आहे ना, मी त्यांच्यासाठी ब्रेड रोल्स बनवणार आहे। सो मी ब्रेड रोल्स बनवून फ्रीज मध्ये ठेवलेले आहेत सध्या, थोडे सेट होण्यासाठी, म्हणजे गरम गरम आल्यावर कसं घाई नको। आणि मला कसं आजचा वेळ त्यांच्याबरोबर जास्तीत जास्त गप्पा गोष्टी करण्यात थोडा टाइम स्पेंड करायचा आहे, कारण की याच्यानंतर आमची कधी भेट होईल की नाही हे मला माहित नाही। सो आज मी सगळी तयारी याच्यासाठीच करून ठेवली आहे की लास्ट मोमेंटला काही घाई नको, म्हणजे आम्हाला निवांत गप्पा मारता येतील। तर आता तेल गरम करायला ठेवलेलं आहे। मी विचार करते कुरडई आणि पापडी पण मी तळून ठेवून देते। आता पीठ तर माझं मळून झालेलंच होतं, तर गरम गरम पुऱ्या बनवेन। आणि आमरस पण मी रेडी करून फ्रीज मध्ये ठेवलेला, तर मस्तपैकी आता थोडंसं गार पण झालंय तर छान लागेल। सो बस आता आपली सगळी तयारी झालेली आहे, फक्त गरम गरम पाहुण्यांना सर्व करायचंय। तर आता वाजले आहेत जवळपास 12 आणि माझं सगळं आवरून झालेलं आहे। सो बाहेर आलेली, थोडंसं वातावरण आज खूप आभाळ आणि पाऊस आहे सकाळपासूनच, म्हणजे हे 8-10 दिवस झाले खूपच पाऊस आहे। म्हणजे जेव्हा असा आनंद व्हायला लागलेला की आता उन्हाळा सुरू झालाय त्याच्यात पाऊस सुरू झाला आणि जवळपास 10 ते 15 दिवस झाले पाऊस काय अजून गेलाच नाही, अजून चालूच आहे आणि अजून 2-3 दिवस असंच वातावरण राहणार आहे। आणि मी थोडे प्लांट्सच बघायला आलेली, कारण की आज दिवसभर पण पाऊस पडणार आहे। सो मी विचार केला की त्याला थोडासा
आतमध्ये ठेवून देते. आणि ते ठेवायला जे आले होते बाहेर आणि तिथे मी बघितलं की टोमॅटोच्या झाडाला ना फुलं आलेली आहे. तर ते बघून मला खूप आनंद झाला. तर म्हणून मी तुमच्याबरोबर पण ती छोटीशी क्लिप आहे ती शेअर केलेली आहे की त्याला फुले आलेली आहेत. सो आता लवकरच टोमॅटो येतील. सो हे मला बोलतानाच खूप आनंद होतो आहे. सो जेव्हा ॲक्च्युअल टोमॅटो येतील त्याला तेव्हा तर मी खूप खुश होईन, कारण की हे फर्स्ट टाईम आहे जे मी असं टोमॅटोचं झाड लावलं आहे. जसं की तुम्हाला सांगितलेलं की मला हर्ब्स पण लावायचे होते, तर ते पण मी लावलेले आहेत. पण आता 2च दिवस झाले आहेत लावून. सो त्यामुळे अजून तर काही मला त्याच्यात इम्प्रूव्हमेंट दिसत नाही आहे. पण 8 दिवसानंतर कळेल की आपली कोथिंबीर व्यवस्थित उगते की नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पुदिना लावलेला आहे तो पण. सो बघूया, वाट बघूया की काय होतंय. आजचं वातावरण सुद्धा खूप छान आहे, मस्त आहे, प्लेझेंट आहे, फ्रेश वाटतंय बाहेर आल्यावर. आणि आत्ताच मी पुऱ्या वगैरे तळून घेतल्या ना घरात. असं थोडंसं असं पुऱ्या तळल्यामुळे थोडंसं दमट व्हायला झालेलं घरात. सो म्हटलं की थोडंसं बाहेर जाते, थोडंसं फ्रेश हवेमध्ये. आणि बाहेर आली खूपच छान वाटतंय, प्लेझेंट वाटतंय. सो बस आता जाते आतमध्ये आणि पाहुण्यांची वाट बघूया. आणि तुम्हाला मी लवकरच भेटते. आणि मित्रांनो, जसं की तुम्ही बघू शकता इथे आता पाहुणे घरी आलेले होते आणि बराच वेळ झाला होता आता. आणि मस्तपैकी आम्ही गप्पा गोष्टी केल्या, छान छान जेवण वगैरे झाले सगळं आणि आता निवांत बसलेलो होतो. तर आता झालेली आहे संध्याकाळ आणि जवळपास वाजतायत संध्याकाळचे 5:30. आणि जवळपास 5च्या जवळपासच घरातनं सगळे पाहुणे गेलेले आहेत आपल्या घरी. आणि अवधूत आता सोडायला सुद्धा गेलेला आहे, तर तो थोड्या वेळात येईल आता. आणि तुम्ही माझ्या मागे बघू शकता किचन असं पूर्ण मेसी झालेलं आहे. सो आता हे क्लीन करायची वेळ आलेली आहे. सो आता मी याला व्यवस्थित क्लीन करून घेते एकदम छान. आणि आजचं गेट टुगेदर जसं मी तुम्हाला सांगितलं ते खूप खास होतं आमच्यासाठी, कारण की माझी बेस्ट फ्रेंड मला सोडून जाणार आहे आता टोरंटोला. तर थोडा इमोशनल मोमेंट होता माझ्यासाठी. मी खुश पण आहे तिच्यासाठी की तिच्या लाईफमध्ये खूप काही चांगलं होते म्हणून तिथे मूव्ह होते. पण एक सॅड पार्ट आहे की ती मला सोडून चालली आहे. गप्पा गोष्टी होतीलच नेहमी फोनवर, एकमेकांशी बोलू ते तर नेहमी राहील. तर एकमेकांसोबत असा वेळ घालवायला आम्हाला नंतर कधी मिळणार नाही. आणि त्यांनी माझ्यासाठी एक छोटंसं गिफ्ट सुद्धा आणलेलं आहे, ते मला खूप जास्त आवडलेलं आहे. तर तुम्हालाही पटकन दाखवते ते काय आहे. सो इथे तुम्ही बघू शकता मित्रांनो, खूपच सुंदर असे 3 जार आणलेले आहेत आणि मला ते खूप आवडलेले आहेत. आणि स्पेशली त्याच्यावरची जी डिझाईन आहे, डिटेलिंग आहे, ती मला खूप जास्त आवडलेली आहे. आणि थँक्यू सो मच. ही माझी सगळ्यात आवडीची वस्तू आहे. आणि त्या आरवनी कार्पेटवर खूप काहीतरी मेस करून ठेवलेला आहे. आता तो पण क्लीन करायचा आहे मम्माला, है ना आरव? आणि जसं की मी माझ्या फ्रेंड बरोबर छान असा टाइम स्पेंड केला, आरवनी त्याच्या मित्राबरोबर खूप छान असा टाइम स्पेंड केला. थोडा वेळ दोघं जण खेळले आणि खूप मज्जा धमाल केली त्यांनी. आणि जेव्हा पुन्हा कधी भेटतील त्यावेळेस सेम वयाचे नसणार, ऑब्व्हियसली मोठे झालेले असणार. सो आम्ही स्पेशली पॅरेंट्स त्या दोघांना असं एकत्र बघायला खूप मिस करू. 1 hour later. सो मित्रांनो, झालंय आता सगळं आवरून, भांडी पण आवरून झाली, डिशवॉशरला लावलेत आताच. आणि म्हटलं आरवसाठी पण काहीतरी फ्रेश बनवून घेते, तर त्याला ओट्स बनवलेत, मसाला ओट्स. सो आता त्याची जेवणाची वेळ झाली आहे, तर तो जेवेल आता थोड्या वेळातच. आणि बस आता सगळं काही आवरून झालंय. बाहेरचं वातावरण अजूनही तसंच आहे, खूप पाऊस पडतोय. सो हा वीकेंड सुद्धा आहे आमचा असंच गेला, कारण की पाऊस असल्यामुळे काही करू शकत नाही. एक्स्ट्रा जे आहे ते घरीच राहावं लागेल, बाहेर पण कुठे आउटिंगला जाऊ शकत नाही. आणि राहिलं आमच्या जेवणाचं, तर जे सकाळी मी खूप जेवण बनवलेलं तेच आहे आता. तर जेवण बनवायची गरज नाही आहे. सो आता निवांत आहे, मस्तपैकी आता चेंज वगैरे करून मी निवांत बसलेले. आणि आता खूप थकलेली आहे, कारण की आता फक्त एकच गोष्ट पाहिजे, झोप. सकाळपासूनची जी धावपळ होती ती संपली आता फायनली. सो आता बस आता थोडंफार आम्ही जेवू आणि नंतर मग आराम करू. सो आज आमचा शशांक आणि फॅमिली सोबत लंच होतं. आम्ही त्यांना घरी इन्व्हाइट केलेलं बिकॉज ते लवकरच टोरंटोला मूव्ह होत आहेत. सो दिस माइट बी अवर लास्ट मीटिंग विथ देम, लास्ट लंच विथ देम, प्रोबॅबली इन हिअर इन DC. इन फ्युचर भेटूच आम्ही त्यांना, आम्ही तिथे जाऊ, टोरंटोला भेटू आम्ही त्यांना. बट वी रिअली फेल्ट बॅड बिकॉज ते आमचे फर्स्ट फ्रेंड होते व्हॅन्कुव्हर मधले. बिकॉज आम्ही व्हिक्टोरियाला मूव्ह जेव्हा झालो तेव्हा आमचे फर्स्ट फ्रेंड होते आणि आमची खूप चांगली मैत्री झाली होती. But I will miss you Shashank and family obviously. आरवचे आणि सक्षमचे डेट्स, प्ले डेट्स
त्या पण आम्ही खूप मिस करू. बट इट्स लाईफ, वी हॅव टू कीप मुव्हिंग. यू गाईज टेक गुड डिसिजन आणि आपण लवकरच भेटू इन फ्युचर. आणि एकंदरीत खूप मजा आली, छान गप्पा मारल्या, आम्ही छान छान जेवण जेवलो, त्यांनाही खूप मजा आली. बट हे खूप इमोशनल होतं. जाताना आम्हाला थोडं आमचे अश्रू अनावर झाले आम्हाला. बट इट्स अ पार्ट ऑफ लाईफ, इट्स ऑल राईट, होतं असं. तर चला मित्रांनो, आजच्या व्लॉग पुरतं एवढंच. आपण हा व्लॉग इथेच थांबवूया आणि आपण लवकर भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत या व्लॉगला खूप लाईक करा, शेअर करा आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि लवकरच भेटूया. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. सी यू नेक्स्ट टाईम. बाय बाय.